हाय सर्वांना. बघा, आज बनणार आहे मी फुलगोबीची भाजी. त्यासाठी मी फुलगोबी अशी तोडून घेतलेली आहे, कापली नाही, आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याला गरम पाण्यामध्ये धुवून घेते. गरम पाणी केलेलं आहे. गरम पाण्यात मीठ टाकायचं बघा थोडंसं. त्याच्यामध्ये गोबी टाकायची. गरम पाण्यानं धुतल्यानं गोबी काही असलं तर निघून जाते. बघा, या प्रमाणात धुवायची गोबी, कारण पाणी खूप गरम आहे, हात नाही होत. अशी काढून घ्यायची. गोबीची भाजी बनवायची आहे. गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे. एक माप तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. थोडं हिंग टाकायचं, थोडे जिरे, 2-4 हिरव्या मिरच्या, कापलेले 2 मोठे कांदे. कांद्याला परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकल्यानं कांदा लवकर भाजतो बघा तेलामध्ये. अद्रकची पेस्ट, लसणाची पेस्ट परतून घ्यायचं. हळद. कांदा छान भाजलेला आहे. गोबी टाकायची, परतून घ्यायचं. गोबीला छान भाजायचं, घाई करायची नाही. गोबी छान भाजी ना कढईमध्ये, नंतरच मसाले टाकायचे त्यामध्ये, अगोदर नाही टाकायचे. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं. 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच खोबऱ्याचं वाटण नाही, सुकं खोबरं आहे. 1 चम्मच मसाला बघा. मसाला थोडाच घालायचा, जास्त नाही घालायचा फुलगोबीला. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. गॅस कमी करायचा. 5 मिनिटं झालेली आहेत. बघा, गोबीची भाजी छान झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा गोबीची भाजी कशी झाली ते.